व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अंशकालीन निर्देशक नियुक्ती नवीन शैक्षणिक धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे 15 ऑक्टोबर 2024. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोळी क्लासेस मार्फत लेटेस्ट आपल्याला पाहायला मिळतील. येत्या 6वी ते 8वीच्या वर्गातील ज्या उच्च प्राथमिक शाळांच्या संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय. आता ह्या शाळेत 2009 अर्थात बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील अधिसूचीमध्ये प्रत्येक शाळेसाठी निकष व दर्जा नमूद केलेला आहे. येत्या 6वी ते 8वीच्या वर्गातील ज्या उच्च प्राथमिक शाळांची विद्यार्थी पटसंख्या 100पेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये अंशकालीन निर्देशक ए कला शिक्षण, बी शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण, सी कार्यशिक्षण कार्यान्वयन याकरता विषयाकरता नेमण्याची तरतूद आहे. अंशकालीन निर्देशक कायम आदेश संदर्भात श्रीमती गायत्री सुभाष मुळे व इतर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई रीट याचिका स्टॅम्प 28/771 2017 रीट याचिका क्रमांक 8786 2021 दाखल केली होती. सदर याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 2/4/2024 रोजी दिनांक 8/5/2024 रोजी अंतरिम आदेश पारित केलेला असून ज्यामध्ये प्रस्तुत प्रकरणी 13/11/2027 रोजी पारित केलेले जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश रद्द केलेले आहेत. माननीय उच्च न्यायालयाने सदर आदेशाने संबंधित याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशकांना ते शाळेत कार्यरत होते अशा शाळेची पटसंख्या 100च्या वर आहे याची खात्री करून त्यांना हजर करून घ्यावे आणि पुढील आदेशापर्यंत एप्रिल 2024 पासून 7,000 प्रमाणे मानधन अदा करावे असे आदेश दिलेले आहेत. आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली होती. सदरील समितीच्या 21/8/2024 आणि दिनांक 29/8/2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. समितीचा अहवाल शासनात सादर झाल्यानंतर त्यानुसार धोरण निश्चित करण्यासाठी वित्त विभागाच्या मान्यता घेऊन आवश्यकतेनुसार माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. त्यास काही कालावधी लागणार आहे. अतिथी निर्देशक अंशकालीन निर्देशक माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाच्या दिनांक 28/6/2024 रोजीच्या पत्राने याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशकांना हजर करून घेण्याबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात आलेले होते. त्यानुसार सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 1924 याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशकापैकी 1200 याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशकांना हजर करून घेतलेले आहेत. उर्वरित याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशकांना हजर करून घेण्याबाबत येणाऱ्या अडचणीबाबत प्रशासन अधिकारी, महानगरपालिका शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून मार्गदर्शन मिळावे अशी विनंती प्रशासन अधिकारी, महानगरपालिका शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून केलेली आहे. जे अंशकालीन निर्देशक उच्च न्यायालयात गेलेले आहेत अशा अंशकालीन निर्देशकांनाही माननीय उच्च न्यायालयाने जैसे ते आदेश उठवलेले असल्यामुळे हजर करून घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाने अंतिम धोरण होईपर्यंत अंशकालीन निर्देशकांना हजर करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना आल्या आहेत. माननीय उच्च न्यायालयात गेलेल्या अंशकालीन निर्देशक अतिथी निर्देशकांना हजर करून घेण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. ज्या अंशकालीन निर्देशक अतिथी निर्देशक यांनी माननीय उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेली आहे, परंतु माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 2/4/2024 आणि 8/5/2024 रोजीच्या आदेशानुसार संबंधित अंशकालीन निर्देशक अतिथी निर्देशक ज्या शाळेत कार्यरत होते त्या शाळेत जागा उपलब्ध असल्यास अशा अंशकालीन निर्देशक अतिथी निर्देशकांना शाळेच्या पटसंख्या 100पेक्षा जास्त आहे याची खात्री करून तात्काळ हजर करून घेण्यात यावे. जर संबंधित शाळेची पटसंख्या 100पेक्षा कमी असल्यास अशा याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशक अतिथी निर्देशकांना 100 पटसंख्या असलेल्या नजीकच्या शाळेत हजर करून घेण्यात यावे. जर संबंधित तालुक्यात 100पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळा उपलब्ध नसल्यास शेजारच्या तालुक्यात 100पेक्षा कमी जास्त पटसंख्या असणाऱ्या पात्र शाळेत रुजू होण्याचे विकल्प संबंधित अंशकालीन निर्देशक अतिथी निर्देशक यांना देण्यात यावा. लगतच्या तालुक्यात हजर होण्यास संबंधित अंशकालीन निर्देशक अतिथी निर्देशक यांनी विकल्प दिल्यास अशा अंशकालीन निर्देशकांना तात्काळ हजर करून घेण्यात यावे. अकोला, बीड, हिंगोली, लातूर, वाशिम जिल्हा तसेच इतर काही जिल्ह्यातील एकूण अनुज्ञेय पदापेक्षा याचिकाकर्त्या अंशकालीन निर्देशक अतिथी निर्देशक यांची संख्या जास्त असल्याने रुजू करून घेणे शक्य होत नसल्याने संबंधित याचिकाकर्ते अंशकालीन निर्देशकांना लगतच्या जिल्ह्यातील 100पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या पात्र शाळेत रुजू होण्याचा विकल्प संबंधित याचिकाकर्ते यांनी देण्यात यावा. लगतच्या जिल्ह्यात हजर होण्यास संबंधित अंशकालीन निर्देशकांनी विकल्प दिल्यास अशा अंशकालीन
निदेशकांना तात्काळ हजर करून घेण्यात यावे. अंशकालीन निदेशक हजर कार्यपद्धती सन 2023-24 UDIच्या माहितीनुसार एकूण 4,767 अनुदीय पदापैकी परिशिष्ट 1 मध्ये जिल्हा न्याय दर्शविल्याप्रमाणे याचिकाकर्त्या 1,924 अंशकालीन निदेशक अतिथी निर्देशकांना हजर करून घेतल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या 2,833 जागांवर माननीय उच्च न्यायालयात न गेलेल्या अंशकालीन निदेशकांना हजर करून घेणे अशक्य आहे. उच्च न्यायालयात न गेलेल्या अंशकालीन निदेशकांनी ते शाळेत यापूर्वी कार्यरत होते तिथे शाळा व्यवस्थापन समितीकडे या परिपत्रकाच्या दिनांकापासून 45 दिवसात आत अर्ज करणे आवश्यक आहे. जर अशा अंशकालीन निदेशकांनी 45 दिवसाच्या आत अर्ज केल्यास अंशकालीन निदेशकांना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने ज्या शाळेची पटसंख्या 100पेक्षा कमी या जास्त असेल याची खात्री करून हजर करून घेण्यात यावे. माननीय न्यायालयात ज्या अंशकालीन निदेशक गेलेले आहेत त्या अंशकालीन निदेशक कार्यरत असणाऱ्या संबंधित शाळेची पटसंख्या कमी झाल्यामुळे अंशकालीन निदेशकांना इतर शाळेत हजर करून घेतल्यामुळे माननीय न्यायालयात न गेलेल्या अंशकालीन निदेशक व्यवस्थापित झालेले असतील. अशा अंशकालीन निदेशकांना लगतच्या 100पेक्षा जास्त पटसंख्या शाळेत हजर करून घेण्यात यावे. जर एका शाळेवर एकापेक्षा जास्त अंशकालीन निदेशकांनी काम केलेले असेल म्हणजे कला क्रीडा कार्यानुभव निदेशकांच्या एका पदावर 2पेक्षा जास्त व्यक्ती दावेदार असतील अशा परिस्थितीमध्ये त्या विषयामध्ये जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात यावी. पदन्याय गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार गुणक्रमाने प्रथम येणाऱ्यांना हजर करून घेण्यात यावे. संबंधित उच्च प्राथमिक शाळेतील 6वी ते 8वीच्या वर्गाची पटसंख्या 100पेक्षा कमी झालेली असेल तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्राथमिक शाळेत अंशकालीन निदेशकांचे पद अनुज्ञेय होणार नाही. माननीय उच्च न्यायालयात न गेलेल्या अंशकालीन निदेशकांना हजर करून घेण्यासाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीमार्फत व्यापक प्रसिद्धी द्यावी. सदर परिपत्रक शिक्षणाधिकारी कार्यालय तसेच संबंधित शाळेमधील निदर्शनी भागावर प्रसिद्ध करण्यात यावे. याबाबतचा अहवाल संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनी तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. अंशकालीन निदेशक मानधन रीट याचिका क्रमांक 8780/2021 माननीय न्यायालयाने 2/4/2024 रोजी 8/5/2024 अंतरिम आदेश पारित करून याचिकाकर्त्या अंशकालीन निदेशकांना एप्रिल 2024 रुपये 7,000 मानधन करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्या अंशकालीन निदेशकांना एप्रिल 2024 पासून मानधन अदा करण्यात येईल. जे अंशकालीन निदेशक माननीय उच्च न्यायालयात गेलेले आहेत अशा अंशकालीन निदेशकांना ते दिनांकापासून शाळेत रुजू होण्यास त्या दिनांकापासून 7,000 प्रमाणे मानधन अनुज्ञेय राहणार आहे. संबंधित प्रशासन अधिकारी शिक्षण अधिकारी यांनी ज्या याचिकाकर्त्या अंशकालीन निदेशकांना यापूर्वी हजर करून घेतलेले आहेत अशा याचिकाकर्त्या अंशकालीन निदेशकांना एप्रिल 2024 पासूनच्या मानधनासाठी निधीची मागणी राज्य विकल्प संचालक समग्र शिक्षा यांच्याकडे तात्काळ करण्यात यावी. जे अंशकालीन निदेशक माननीय उच्च न्यायालयात गेलेले नाहीत अशा अंशकालीन निदेशकांना ते ज्या शाळेत दिनांकापासून शाळेत रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना रुजू पासून रुपये 7,000 मानधन अनुज्ञेय असल्याने अशा अंशकालीन निदेशकांना हजर करून घेतल्यानंतर अशा अंशकालीन दिनांकापासून 7,000 प्रमाणे मानधन अनुज्ञेय असल्याने अशा अंशकालीन निदेशकांना हजर करून घेतल्यानंतर अंशकालीन निदेशकांची मानधनासाठी निधीची मागणी राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा यांच्याकडे करावी. अंशकालीन निदेशकांची नियुक्ती पारदर्शक पद्धतीने व विविध कालावधीत करण्यात यावी. या संदर्भात काही तक्रार उद्भवल्यास त्याचे निराकरण गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात यावे. सदर पदावरील नियुक्त्या शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून करण्यात येत असल्याने अनुज्ञेय नसलेल्या एका शाळेवरील अंशकालीन निदेशक दुसऱ्या शाळेवर असलेल्या शाळेवर हस्तांतरित करण्याबाबतची कारवाई संबंधित गट शिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावी. याबाबतचा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी आढावा घेणे आवश्यक राहील. उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी येणारे खर्च केंद्र पुरस्कृत शिक्षा समग्र शिक्षा या योजनेमधून वागविण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने शासन निर्णय 5/7/2024 अन्वये कायम संवर्ग तयार करणे, नियुक्ती, शैक्षणिक अर्हता, मानधन व इतर अटी व शर्ती निश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीचा अहवाल शासनात सादर झाल्यानंतर याबाबतचा धोरणात्मक निर्णय याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. सदरच्या नियुक्त्या ह्या माननीय उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार करण्यात येत आहे. त्यामुळे ह्या अंशकालीन निदेशक अतिथी निदेशक यांना सेवेत कायम करण्यासाठी परवानगी व नियमित सेवेचा कोणताही लाभ अनुज्ञेय असणार नाही. शासन निर्णय पाहूया. अंशकालीन नियुक्तीबाबत
14 ऑक्टोबर 2024चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.